नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रसाद सर्स अभ्यास क्लासेसमध्ये. आपण मॅथ्स 1चा फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आपण अगोदरच स्टार्ट केलेला आहे. त्याचा पार्ट 1 प्रॅक्टिस सेट 1.1चा पार्ट 1 मी आधीच अपलोड केलेला आहे. तर आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. तर पार्ट 2 मध्ये आपण क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यातला थर्ड क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. तर एलिमिनेशन मेथडने आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा, फर्स्ट काय दिलेलं आहे इक्वेशन 2x - 3y इज इक्वल टू 9 अँड 2x + y इज इक्वल टू 13. आधी आपल्याला बघायचंय की व्हेरिएबल्स कुठल्याही एक x किंवा y कुठल्याही दोन्हीपैकी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट आपल्याला सेम असायला पाहिजे. तर आपण इथं बघू शकतो, इथं पण फर्स्ट इक्वेशन मध्ये 2x आणि सेकंड इक्वेशन मध्ये x चा व्हेरिएबल बघू शकता तुम्ही. तर तिथं पण 2च आहे. तर आपण काय करू शकतो, डायरेक्ट एलिमिनेशन करू शकतोय. मग आपण म्हणूया की सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. ओके, चला बघूया आपण. 2x - 3y ॲज इट इज आपण कॉपी करूया तिथे. देन 2x + y इज इक्वल टू 13. ओके, आता काय करायचं आपल्याला, इथं सबट्रॅक्शन करायचे. तर इथं आपण जर सबट्रॅक्शन करायला गेलो तर इथं प्लस आहे, इथं होईल मायनस, इथं मायनस आहे, इथं होईल प्लस, इथं प्लस, तर इथे मायनस. ओके, सो 2x गेट्स कॅन्सल्ड. ओके, देन 1y, तर मायनस मायनस प्लस, 3 + 1 4 -4y, आणि इथं काय होईल प्लस मायनस मायनस, आणि 9 मधून 13 गेल्यानंतर येईल -4. सो y ची व्हॅल्यू काय येईल बघा, y वी कॅन शिफ्ट दिस टू द राईट हँड साइड. सो इट बिकम्स -4 अपॉन -4, 4 गेट कॅन्सल्ड, आणि y ची व्हॅल्यू आली 1. ओके, तर y ची व्हॅल्यू बघा 1 आली. आता आपण काय करणार, अभी क्या करेंगे हम, वी विल पुट y इज इक्वल टू 1 इन एनी ऑफ द इक्वेशन. कौन से भी इक्वेशन में हम क्या करेंगे, वो y इज इक्वल टू 1 को शिफ्ट करेंगे और पुट करेंगे, सब्सटीट्यूट करेंगे. तो आई एम गोइंग टू पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ओके, सी बघा इथे 2x + y इज इक्वल टू 13. तर y च्या जागी मी काय पुट करणार, 1. तर बघूया 2x प्लस इंस्टेड ऑफ y की जगह पे क्या 1 इज इक्वल टू 13. ओके, सो क्या करेंगे, अभी इसको राइट साइड को शिफ्ट करेंगे. +1 उधर जाके बनेगा -1, और 2x एज इट इज. सो इट बिकम्स 12, 2 into x. Okay, so x is equal to 12 upon 2. 2 1s are 2, 2 6s are 12. So x is equal to 6. So अब इधर क्या लिखेंगे हम, सॉल्यूशन x, y is equal to, what is x? x is 6 आणि y काय, y is 1. ओके, सो हे आपल्या क्वेश्चन नंबर 2 मधल्या थर्डचं सॉल्युशन आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता आपण नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 4. 2 मधला क्वेश्चन नंबर 4 डिस्कस करतो. तर आता इथं बघा, इक्वेशन काय आहे, 5m - 3n इज इक्वल टू 90, इक्वेशन नंबर 1. और नेक्स्ट इक्वेशन क्या है, m - 6n इज इक्वल टू -7. अब इधर क्या है कि इधर m का वेरिएबल 1 है और इधर m का वेरिएबल 5 है, और हियर n का वेरिएबल 3 -3 और n का -6. तो वेरिएबल सेम नहीं है, तो हम क्या करेंगे, वेरिएबल को सेम करेंगे. तो उसको करने के लिए क्या करना पड़ेगा कि 5, इधर 5 है तो नीचे भी 5 बनाना पड़ेगा. इथं 5 आहे तर आपण इथं खाली 5 बनवू शकतो. कसं बनवणार, तर बाय मल्टीप्लाइंग होल इक्वेशन 2 बाय 5. इक्वेशन 2 को 5 से मल्टीप्लाई करके हम बना सकते हैं. नहीं तो क्या करेंगे,
इस 3 को 6 बनाएंगे। कैसे? बाय मल्टीप्लाइंग होल इक्वेशन 1 बाय 2। तो अभी मैं क्या करूंगा कि इक्वेशन नंबर 2 को 5 से मल्टीप्लाई करूंगा तो ये वेरिएबल्स सब सेम आएंगे। सो अभी इधर लिखूंगा बाय मल्टीप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5। आता इक्वेशन मी ऍज इट इज लिहून घेतो बघा काय m मायनस 6n इज इक्वल टू -7। काय करायचे आता आपल्याला कितीनं मल्टिप्लाय करायचे? मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5। तर 5 ने मल्टिप्लाय करूया बघा 5 ने मल्टिप्लाय करूया। तर एकाच साईडला मल्टिप्लाय करून जमत नाही आपल्याला। जर मल्टिप्लाय करायचं असेल तर बोथ LHS अँड RHS पण। ओके तर बघा 5 इंटू m 5m मायनसला मायनस ऍज इट इज 5 इंटू 6 30 n इज इक्वल टू 5 इंटू 7 35। ओके आणि साइन मायनस येणार। ही झाली इक्वेशन नंबर 3। इक्वेशन नंबर 3। आता बघा इक्वेशन नंबर 1 बघा आणि इक्वेशन नंबर 3 बघा तर काय दिसेल तुम्हाला? त्यांचे कोएफिशिएंट सेम आहेत। तर आपण काय करूया आता वी कॅन सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1। ओके तर काय म्हणूया सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1। तर इक्वेशन 1 काय बघा 5m माइनस 3n इज इक्वल टू 90। आणि इक्वेशन 3 क्या है देखो 5m माइनस 30n इज इक्वल टू -35। ओके आता बघा काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे। तर इथे मी लिहिलं सबट्रॅक्शन। आता बघा ह्याच्या 5च्या पुढे प्लस असतो हा प्लस आणि हा मायनस बनेल मायनस। तर ह्याचं होईल सबट्रॅक्शन। तर 5 गेट्स एलिमिनेटेड झालं 5चं एलिमिनेशन झालं। आता काय होईल मायनस मायनस हे होईल प्लस परत हे आणि हे मायनस मिळून बनेल प्लस। ओके आता बघा काय होईल प्लस मायनस हे प्लस आणि 3चं मायनस काय होईल म्हणजे सबट्रॅक्शन होईल। तर काय होईल 30 मायनस 3 27n। ओके आता काय होणार आता 27n। ओके 27n आणि साइन कोणाचा येणार तर बिगर नंबर दॅट इज 30 साइन 30 साइन पॉझिटिव्ह आहे। ओके आता प्लस ओके आता काय होणार इथं मायनसचं काय झालं प्लस तर 35 प्लस 19 किती येईल 20। ओके 35 प्लस 19 येईल 54। ओके तर n ची व्हॅल्यू बघा 54 डिवायडेड बाय 27 27 1 जार 27 27 2 जार 54। सो तर व्हॅल्यू ऑफ n आपल्याला मिळालेली आहे n इज इक्वल टू बघू शकता तुम्ही n इज इक्वल टू 2। ओके आता काय आता आपल्याला m काढायचे। तर काय करणार n इज इक्वल टू 2 इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये काय करू शकतो इझिली पुट करू शकतो। म्हणून आपण पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1। ओके चला 1 मध्ये तर 1 मध्ये देखो 5m माइनस 3n इज इक्वल टू 90। ओके 5m ला 5m मी ऍज इट इज लिहिलं 3n च्या जागी काय पुट करायचे 2 इज इक्वल टू 90 माइनस 3 इंटू 2 6 5m ऍज इट इज इक्वल टू 90। ओके माइनस 6 तिकडे जाईल राईट साइडला जाईल आणि बनेल प्लस आणि हे 5m ऍज इट इज। सो 19 ओके सॉरी इथं 6 आहे तर 19 प्लस 6 25 5m ऍज इट इज। सो m इज इक्वल टू 25 ऑन 5 5 1 जार 5 5 5 जार 25 m ची व्हॅल्यू आली 5। ओके आता काय लिहिणार सोल्युशन
x m n is equal to 5 2. This is the solution of given equation. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय क्वेश्चन बघा, इक्वेशन 5x plus 2y is equal to -3 और x plus 5y is equal to 4. इक्वेशन मध्ये बघा आता प्रत्येक व्हेरिएबलचे कोएफिशिएंट बघा सेम नाही, तर आपल्याला सेम करायला लागतील. तर काय करणार बघा, या सेकंड इक्वेशनचं जे x आहे त्याला आपण 5 बनवू शकतो. तर काय करणार, वी कॅन मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय और विथ 5. तर चला आपण आधी व्हेरिएबलचे कोएफिशिएंट सेम करूया बाय मल्टिप्लाइंग. ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. तर इक्वेशन काय आहे बघा, x प्लस 5y इज इक्वल टू 4. मल्टिप्लाय कशाने करायचे, मल्टिप्लाय करायचे 5. ओके, 5 इंटू 5 बघा, 5 इंटू x 5x प्लस 5 इंटू 5 25y इज इक्वल टू 20. आता बघा 5x पण इथं झालं. चला आता काय करूया, आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता करूया सबट्रॅक्शन. ओके, बाय सबट्रॅक्टिंग म्हणजेच एलिमिनेशन करतोय आपण. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. चला नॉट 2, इक्वेशन 1. 5x plus 2y is equal to -3. आणि थर्ड इक्वेशन काय आहे आपली, 5x plus 25y is equal to 20. काय करणार आहोत आपण, सबट्रॅक्शन. कसं होईल सबट्रॅक्शन, हे मायनस आणि 5च्या पुढचं प्लस, हे बनेल मायनस. म्हणून 5 - 5 एलिमिनेटेड 0. त्याच्यानंतर हे प्लस आणि हे मायनस. परत आता मायनस प्लस हे मायनस आणि प्लस मायनस, तर काय होईल 25 मधून 2 मायनस होणार आणि येणार 23y आणि साइन येणार बिगर नंबरचं म्हणजे हे -23y. ओके, आणि इथलं 20च्या पुढचं प्लस आणि हे मायनस बनेल मायनस. ओके, सो मायनस मायनस प्लस 20 प्लस 3 23 अँड साइन ऑफ ग्रेटर नंबर तो -23. ओके, तो y ची व्हॅल्यू काय येईल, y इज इक्वल टू -23 डिवायडेड बाय -23. 23 गेट कॅन्सल्ड आणि y ची व्हॅल्यू आली y इज इक्वल टू 1. ओके, 1 y इज इक्वल टू 1. तर आपण काय करूया, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 म्हणूया. तर बघा काय इक्वेशन 2, x प्लस 5y इज इक्वल टू 4. ओके, y ची व्हॅल्यू आधी पुट करूया, x प्लस 5 इंटू 1 इज इक्वल टू 4. सो 5 इंटू 1 काय येणार आहे, 5 येतं, इज इक्वल टू 4 प्लस 5 तिकडे जाईल, ते बनेल -5. 4 - 5. तो x ची व्हॅल्यू किती आली, -1. x ची व्हॅल्यू किती आली, -1. आणि मग सोल्युशन मध्ये x, y काय येईल, -1, 1. ओके, तर अशा प्रकारे ह्या इक्वेशन्सचं क्वेश्चन नंबर 5चं जे सोल्युशन आहे ते x, y इज इक्वल टू -1, 1. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्राम हँडलला अभ्यास क्लासेसला पण फॉलो करा.